आज रक्षाबंधन आहे ना? हा मग मी काय करू? ऐका ना, 10 लाख रुपये आणल्याशिवाय यायचं नाही इकडे. असं करू नका. ऐका ना. हॅलो. हॅलो कावेरी, हा दादा. कशी आहेस ग तू? बरी आहे. अगं तुझे घरचे कसे आहेत? भाऊजी वगैरे, ठीक आहे. सासू सासरे वगैरे? सगळी मजेत आहे. अगं मी काय बोलतो, आज रक्षाबंधन आहे, येतेस ना? हो दादा, येते. बरं ठीक आहे, तू लवकर ये, मी तुझी वाट हो बघतो. हो, चल. घरातले मला रक्षाबंधनला पाठवतील का? कसं विचारू, काय सांगू? काही झालं तरी विचारायलाच हवं. मी विचारतेच. कावेरी, ए कावेरी, मेलीस की काय कुठे? अजून मला चहा. हा आत्या आई. अगं ये अगसा, चहा दे. आई चहा. काय गे भवाने, मी तुला कधीपासून आवाज देते, कुठं उलटली होतीस? काय गे, मी तुझ्याशी बोलते. आई, दादाचा फोन आलेला. हा मग? आज रक्षाबंधन आहे ना? हा मग मी काय करू? आई, आज रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनला जाऊ का? आतापर्यंत तुझ्या लाडक्या भावाने काय दिला तुला? आणि त्या मरून गेलेल्या तुझ्या आई वडिलांनी तरी काय दिलं आम्हाला? तुझ्या भावाने आणि त्या म्हाताऱ्याने आम्हाला, माझ्या सोन्यासारख्या मुलाला फसवले. भिकारी कुठले? आई, तुम्ही मला बोलाव, पण माझ्या आईला, बाबाला, भावाला काही बोलू नका. तू मला उलट उत्तर देतेस, माझ्यावर आवाज चढवून बोलतेस. तुझी ही हिम्मत? अरे देवा, मेले का नाही? अरे पोराई, बायको पण मला उलट सुलट उत्तर देते. भिकारी कुठली? माझ्या आईला उलट बोलतेस? आत्ताच आत्ता 10 लाख रुपये आण तुझ्या भावाकडून. शेठ आहे ना तुझा भाऊ, तरच या घराकडे, नाहीतर मर तिकडे. जा, आताच्या आता 10 लाख रुपये घेऊन ये, तेव्हाच घराच्या पाऊल टाक. नाहीतर तुझा काळा तोंड सुद्धा राखू नको. असं नका करू सासूबाई. माझा भाऊ कुठून आलेला एवढा पैसा? काय बदल करण्याची गरज नाही. चल, वाट लावून तुझ्या आयुष्याची. चल, चल बाहेर. ऐका ना. 10 लाख रुपये आणल्याशिवाय यायचं नाही इकडे. असं करू नका. ऐका ना. अहो.
कसे मागू मी इतके पैसे दादाकडे? काय सांगू त्याला? नाही नाही, दादाला यातले काही कळता कामा नये. पण मग पैसे कसे मागू? हिस्सा मागते, म्हणजे त्याला काही कळणारच नाही. आया कावेरी बरं आहेत ना? हो तुम्ही बरं हो. अहो कावेरी ताई आल्यात. बसा ताई. हो. अगं आलीस तू? हो दादा. अगं चहा आणि पाणी घेऊन ये जरा. कशी आहेस तू? बरी आहे. भाऊजी वगैरे कसे? सगळे ठीक आहे. घरचे सासू सासरे? अगदी मजेत. सारिका, हिला काहीतरी खायला घेऊन ये. नाही नको, काही नको. अगं खा काहीतरी. आल्यासारखी 4 दिवस राहा. नाही नको दादा. तुला माहिती आहे ना घरचा प्रॉब्लेम. सासूचे गुडघे दुखतात, बाबांना गोळ्या औषध द्यावे लागतात आणि ह्यांना तर सगळं हातातच द्यावं लागतं. त्यामुळे नाही राहता येणार. दादाला कसं सांगू हे सर्व? सांगितलं तर दादाला खूप टेन्शन येईल. नाही नको, भांडण करते, म्हणजे 2 दिवस रागात राहील. बरं बोल, तुला काय पाहिजे? कावेरी, दादा मला तुला एक विचारायचं. अगं तुला काही विचारायचं ते निवांत विचार. आधी राखी बांधून घे. नाही मला आत्ताच विचारायचं. बरं काय विचारायचं ते लवकर विचार. दादा मला आत्ताच्या आत्ता 10 लाख रुपये दे, मग मी तुला राखी बांधते. एवढे पैसे तुला कशाला हवेत? सासू काही बोलली का? भाऊजी कोणता बिझनेस करतायत का? कशाला हवेत एवढे पैसे? तू 17 प्रश्न विचारू नको. तुला हिस्सा द्यायचा असेल तर दे, नाहीतर मी चालेल. हे अशी का वागते? कशाला हवेत एवढे पैसे? काय कळायला मारते? बस खाली, देतो तुला पैसे. आतापर्यंत अशी कधी वागली नाहीस. कशाला हवेत पैसे? थांब, देतो तुला हिस्सा तुझा. कसं वाटलं असेल दादाला? कसं सांगू मी? माझा पण नाईलाज आहे. हा घे चेक. आता तरी राखी बांध. नाही नको दादा, जाते मी. आई बाबा परी माया तू केली, कसं मी सार हे विसरून गेली.
काय रे सुरेश आणील खरे पैसे? अगं आई नको घाबरू तू. तिच्या भावाने 20 लाखाचं लोन काढले मला माहिती आहे. आणि ती जरा रडली ना की भाऊ बरोबर देईल पैसे. त्याने खरंच जरी पैसे आणले ना तर तिची वरात कशी काढायची आहे ना तर माझ्या हातात आहे. मी हुशार आहे त्याच्या बाबतीत. शान रे माझा बाल. पण आई काय काय अक्कल शून्य बाई. चालती हो आलीच रिकाम्या हाताने हात हलवत. हो ऐकून तरी घ्या. आई शेक. काय खरंच की काय? अगं हो आई. आई ये आई छे. कुणाची ग बाय माझी. सुरेश जरा बाहेर पाणी आण. प्यायला. पाणी पी. पाणी घे घे घे. का वागले असेल असे? काय झालं असेल? नाही नाही, मला गेलंच पाहिजे. काहीतरी झालंय नक्की. काय झालं हो? काय नाही लोन काढलेलं फेडणार कसं? सगळे पैसे तर ताईने दिले. काय ग कावेरी अशी का वागली असेल? ताई तर साडी इकडेच विसरून गेल्या. अरे देवा, साडी पण विसरून गेली. एक काम करतो, मी साडी पण देऊन येतो. तिला बघून पण नक्की काय झालं. कावेरी काहीतरी खायला आण ग. बिस्किट हे काय तुझ्या बापाने खाल्ली होती काय? तुला माहिती आहे ना मी बिस्किट खात नाही. अरे सुरेश बघ ना हे मला काय खायला आणलंय. काय ग तुला रुबाब चढला काय? पैसे आणलेस तर? आता काय झालं? तुमच्या सगळं मनासारखं तर करते. पैसेही आणले मी. काय काय माझ्या मुला हिला आता घराच्या बाहेरच हकलून काढ. अहो असं का करता तुम्ही? मला झालं तुझ्या माझं नाटकाचं. ऐकून तर घ्या ना. भाऊजी काय करताय काय? स्वतःच्या बाईकवर हात उचलायला लाज वाटत आहे? काय गुन्हा काय माझ्या बहिणीचा? अगं एवढा त्रास होता तर मला एक शब्दाने का नाही बोललीस तू? काय एवढा सर करत राहिलीस त्रास? एकाला आता खोट्यानं दिसतो. चल ग तू.